नमस्कार मंडळी, द वन विथ आर्ट या माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत। आज करूया ही छान दिसणारी एक रांगोळी। सोपी आहे करायला, फक्त थोडं लक्ष द्यायला लागेल। तर या रांगोळीला लागणारं साहित्य हे एक थोडेसे लालसर असणारे क्रीम कलरचे मोती आहेत, त्यानंतर हे रेड कलरचे मोती आहेत, त्याच्यानंतर हे गोल्डन कलरचे, हे सगळे 6 mm चे मोती घेतलेत मी। त्याच्यानंतर हे थोडेसे 4 mm चे मोती आणि हे 4 हे ग्रीन कलरचे मोती। त्यानंतर हा मधला भाग या रांगोळीचा सेंटरचा भाग मी 5 नंबरच्या धाग्यामध्ये करणार आहे आणि त्यानंतर या ठिकाणी मी 3 नंबरचा धागा वापरणार आहे। चला करूया सुरुवात या रांगोळीला। तर ही रांगोळी करताना आपल्याला एक 4चा छानसा पक्की गाठ पाडून एक चौकोन करून घ्यायचा आहे। 4 मोती घेतलेत मी आणि 4 मोती घेऊन एक छानशी पक्की गाठ पाडून घ्यायची। आता आपण काय करणार आहे, या रांगोळीमध्ये थोडासा एक बदल करणार आहे। तर त्याच्यामध्ये मी मधला मोती गोल्डन घेते आणि प्रत्येक कोपऱ्यावरच्या मोत्यावरती आपल्याला एक एक चौकोन करून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये मी मधला मोती गोल्ड घेतला आणि आजूबाजूचे 2 लाल घेतलेत। तशाच पद्धतीने सर्व मोत्यांवरती एक चौकोन करून घ्यायचा आहे। एक रेड घ्यायचा, एक गोल्डन घ्यायचा आणि एक पुन्हा रेड घ्यायचा। असे 3 मोती घेऊन पुन्हा याच्यातून नीडल, ह्याच मोत्यामधून नीडल काढून घ्यायची। असं या दोन्ही याच्यावरती मी करून घेते। तर हे 4ही चौकोन करून घेतले। आता हा धागा या वरच्या मोत्यात टाकून घ्यायचा आपल्याला। वरच्या मोत्यात टाकल्यानंतर आता या 2 रेड मोत्यांवरती मला 2 मोती घालून घ्यायचे आहेत। या याच्यातून नीडल घालायची आणि पुढच्या मोत्यात टाकायची। पुढच्या मोत्यात टाकली। आता इथे आपल्याला 3 मोती घालायचे आहेत। या ठिकाणी 3 मोती घालायचे आहेत। कोपऱ्यावरच्या मोत्यावरती 3 आणि एरवी आपल्याला 2-2 मोती घालायचे। आता या ठिकाणी मी काय करणार आहे, 2 रेड कलरचे मोती आणि 1 गोल्ड कलरचा मोती, असे 3 मोती घालणार आहे। त्यानंतर या ठिकाणी पुन्हा 2 मोती, या ठिकाणी आपण पुन्हा 2च मोती घालून घेणार आहे, 1 आणि 2। आणि हाच सिक्वेन्स आपल्याला पूर्ण डिझाईनभर फॉलो करायचा आहे। आता आपण या ठिकाणी ह्या गोल्ड मोत्यामध्ये जाऊन 2 रेड आणि 1 गोल्डन असे मोती घालून घेणार आहे। तुम्हाला अंदाज आला असेल कदाचित की आपण काय तयार करणार आहे। या ठिकाणी 2 रेड आणि 1 गोल्डन मोती, असे 3 मोती घालायचे। इथे पुन्हा 2 रेड मोती आणि वरच्या गोल्डन मोत्यावरती 2 रेड आणि गोल्डन। तर ह्याच पद्धतीने मी इथपर्यंत कंप्लीट करून घेणार आहे। इथे फक्त कॉर्नरला लक्षात ठेवायचं, पहिल्यांदा 2 गोल्ड मोती घालायचे आणि मग 1 गोल्डन घालायचं, म्हणजे ते व्यवस्थित डिझाईन तयार।
तर हे पूर्ण चौकोन मी करून घेतले. आता ही नीडल आपल्याला ह्या वरच्या मोत्यातून काढून घ्यायची आहे, गोल्डच्या वरच्या मोत्यातून. आता ह्या बॉर्डरला आपल्याला 2-2 मोती घालायचे, कॉर्नरला 3 मोती घालायचे. तर बॉर्डरला 2 मोती घालते मी रेड, आणि प्लस कॉर्नरच्या मोत्यावरती आपल्याला 3 मोती घालायचे. तर या ठिकाणी आता आपल्याला 3ही मोती रेड घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी एक रेड आणि एक गोल्डन. इथे पुन्हा 2 रेड, लाल कलरचे 2 मोती आणि कॉर्नरला 3 लाल कलरचे मोती. या कॉर्नरला 3 लाल कलरचे मोती आपल्याला घालायचे आहेत. 1, 2 आणि 3. आता पुन्हा एक रेड आणि गोल्डनच्या समोर गोल्डन मोती घालायचा. तर हे आपलं स्वस्तिक तयार होती आहे. आपण सेंटरला एक स्वस्तिक टाकतोय आणि म्हणून मी या ठिकाणी काही गोल्डन मोती वापरले. तुम्हाला प्लेन करायचं असेल तर तुम्ही प्लेन पण करू शकता, किंवा काही वेगळ्या रंगाचे मोती टाकायचे असेल तर ते पण करता येईल. मला मात्र स्वस्तिक टाकायचं होतं सेंटरला, म्हणून मी या ठिकाणी हे गोल्ड मोती वापरले. तर या ठिकाणी 3 मोती रेड आणि सेम थिंग लाल, या ठिकाणी गोल्ड, इथे 2 रेड, इथे 3 रेड, इथे गोल्ड आणि इथे रेड. तर एवढा कॉर्नर मी कंप्लीट करते, मग पुढच्या डिझाईनकडे जाऊया. अशा पद्धतीने आपला हा मधला भाग रेडी झाला आहे. आता आपण काय करणार आहे, या ठिकाणी हे थोडेसे लालसर असणारे हे मोती वापरणार आहे. आता आपल्याला ह्या मोत्याची याला पूर्ण एक बॉर्डर करायची आहे. बॉर्डर करण्यासाठी सेम प्रोसेस करायची. या कडेला 2-2 मोती घालायचे आणि कॉर्नरला 3 मोती घालायचे आणि ही पूर्ण बॉर्डर आपल्याला याच्या भोवती करून घ्यायची आहे. या ठिकाणी 2 मोती येतील आणि कॉर्नरच्या मोत्यावरती 3 मोती येतील. तर या ठिकाणी मी 3 मोती घालते. या सेमच पद्धतीने आपल्याला पूर्ण बॉर्डर करून घ्यायची आहे. कॉर्नरला 3 घालायचे आणि काठावरती 2 घालायचे. तर मी ही बॉर्डर पूर्ण करून घेते. आता इथे 2 2 2 आणि इथे 3. तर याच पद्धतीने हे पूर्ण बॉर्डर मी करते आणि त्यानंतर आपण पुढची स्टेप करूया. आता आपण हा धागा या कॉर्नरच्या मोत्यामध्ये आणला आहे. आता इथे आपण काय करणार आहे, एक 4 mmचा हा व्हाईट मोती, हा ग्रीन मोती आणि पुन्हा एक 4 mmचा व्हाईट मोती, असे 3 मोती घालून घेणार आहे कॉर्नरच्या याच्यावरती. आणि
ज्या मोत्यातून धागा आला त्याच मोत्यातून पुन्हा आपल्याला रिव्हर्स घेऊन जायचं आहे. रिव्हर्स गेल्यानंतर आता या व्हाईट मोत्यातून आपल्याला नीडल न्यायची आहे. आणि आता याच्यावरती आपल्याला 5 मोती घालून घ्यायचे आहेत व्हाईट. 1 2 3 4 आणि 5 असे 5 मोती मी घालून घेतलेत. आणि धागा पुन्हा या व्हाईट मोत्यातून आपल्याला काढून घ्यायचा आहे. व्हाईट मोत्यातून काढून धागा पुन्हा रिव्हर्स न्यायचा आहे आपल्याला. आणि ही रिंग फिक्स झाली पाहिजे यासाठी या व्हाईट मोत्यातून नीडल आणायची एकदा. आणि पुन्हा या ग्रीन मोत्यातून एकदा घेऊन जायची परत. या ग्रीन मोत्यातून नेल्यानंतर ही नीडल आता आपल्याला रिव्हर्स खाली आणायची. हे तुमच्या जर लक्षात आलं असेल तर असा प्रत्येक कॉर्नरला आपल्याला हे सगळं करून घ्यायचं आहे. तर मी हा धागा इथपर्यंत नेते आणि ह्या 3ही कॉर्नरला हा एक ग्रीन मोती प्लस हे व्हाईट मोती हे करून घेते. इथपर्यंत करून घेते, मग पुढची स्टेप तुम्हाला सांगते. तर हे 4ही कोपऱ्यावरती हे ग्रीन मोती प्लस व्हाईट मोती मी हे करून घेतले आहेत. आता मी पुढे काय करणार आहे, बरोबर याच्यातून 7 मोत्यांमधून ही नीडल पुढे काढून घेणार आहे. म्हणजे आपले पुढे 3 मोती शिल्लक राहिले पाहिजे. हे झाले 3 आणि 2 5. आणखी 2 मोत्यांमधून आपल्याला पुढे नीडल पास करायची. अशी पास केली. आता मी या ठिकाणी 11 मोती घालून घेणार आहे. तर ही नीडल मी इथून टाकली आणि 11 मोती घालून याच्या खालून नीडल टाकून ही नीडल वर काढून घेतली. कदाचित अनवधानाने हे रेकॉर्ड व्हायचं राहिलं असेल. तर नीडल इथून टाकली, त्याच्यानंतर याच्या खालच्या साईडनी घेतली, वायर काढली आणि या 6 मोत्यातून ओवून घेतली. आता आपल्याला पुन्हा 11 मोती पुन्हा ओवून घ्यायचे आहेत. बघू शकता तुम्ही 4 4 8 आणि 3 11 प्लस हा एक छोटा व्हाईट मोती. आता पुन्हा ही नीडल आपल्याला काय करायची आहे, या एक मोती व्हाईट सोडून द्यायचा आणि त्याच्या खालून नीडल अशी काढून घ्यायची. काढून या व्हाईट मोत्यासोबत आणखी 6 मोत्यांमधून आपल्याला ही नीडल पास करून घ्यायची आहे. प्रयत्न करा की ती नीडल बरोबर त्याच भागात राहील. नाहीतर काय होईल की सरकून गेलं तर ती पाकळी पुढे शिफ्ट होईल. म्हणून बरोबर आपल्याला इथून 6 मोत्यांमध्ये नीडल टाकून घ्यायची. बरोबर 6 मोत्यांमध्येच टाकायची इथून. बघा, तर 6 मोत्यांमध्ये प्लस हा व्हाईट मोती हा मी कन्सिडर करत नाही आहे, पण मोठ्या 6 मोत्यांमध्ये नीडल मी टाकून घेतली. असंच आपल्याला इथपर्यंत मी करून घेते. 5 प्लस 6 टाकायचे, एक व्हाईट टाकायचं आणि ह्या मोत्या 2 मोत्यांच्या गॅपमध्ये नीडल टाकून घ्यायची. तर इथपर्यंत मी करून घेते, मग पुढचा भाग तुम्हाला दाखवते. आता हा धागा आपण असा इथून फिरवून इकडून घेऊन येणार आहे. बघा मी कसं फिरवते ते थोडंसं लक्ष द्या. इकडून काढायचं आहे, त्यानंतर ह्या पाकळीतून पूर्ण काढून घ्यायचं आहे. त्यानंतर
या पाकळीतून पूर्ण काढून टाकायचं आहे आणि इथूनही खाली न्यायचं आपल्याला. आणि या व्हाईट मण्यातून काढून आता आपल्याला पुढं न्यायचं. तुमच्या लक्षात आलं असेल की मी 30 नंबरचा धागा आता या ठिकाणी का वापरला, कारण या छोट्या मोत्यातून आपल्याला जेव्हा नीडल घालायची आहे त्यावेळेस नीडल घालायला खूप प्रॉब्लेम जातो. आणि होतं असं की आपण जेव्हा छोटे मोती वापरतो त्यावेळेस ती मोती ब्रेक होतात आणि ते होऊ नये यासाठी आपण आता हा धागा इथूनही न्यायला काही प्रॉब्लेम नाही आपल्याला, पण इथून नेला तर काय होईल, इथून आपल्याला क्रॉस करावं लागेल आणि आपल्याला ह्या गोल्डन मोत्यात आणायचं आहे. आणि म्हणून मी धागा आता या कोपऱ्यावरच्या मोत्यात काढते आणि इथून काढून आता पुढे घेऊन जाते. आता काहीच प्रॉब्लेम नाही, गोल्डन मोत्यापर्यंत आपल्याला नीडल आपली घेऊन यायची. इथे आली, आता इथे न्यायचं आहे आणि गोल्डन मोत्यात घेऊन यायचं आहे. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल. आता पुढे काय करायचं बघा. आता मला नीडल 7 मोत्यांमध्ये पाहिजे होती, पण मी 7ही मोत्यांमध्ये न फिरवता नीडल बरोबर 7व्या मोत्यामध्ये घेऊन आली आहे. बघा आली ना. आणि नीडल आपल्याला वरच्या दिशेने पाहिजे, म्हणून मग मी नीडल अशी फिरवून इकडे आणली. आता आपली धागा वरच्या दिशेने आहे. आता सेम प्रोसेस इथून सुरू करायची आहे, फक्त इथे थोडंसं तुम्हाला लक्ष द्यायला लागेल. इथे काय करायचं आहे तेवढं बघा, बाकीचं सगळं सारखंच आहे. आता या ठिकाणी आपण काय केलं, हे 2 मोती टाकले, त्यानंतर ह्या पाकळीतल्या 2 मोत्यातून टाकली आणि आता या ठिकाणी 7 मोती हे घालून घेतले. 7 आणि 1 हा व्हाईट. आता प्रोसेस सेम आहे, फक्त एक पाकळी आपल्याला त्या ठिकाणी जोडून घ्यायची आहे. या एक मोती व्हाईट सोडून द्यायचा आणि त्याच्या खालून आपण नीडल काढून घ्यायची. खालून काढल्यानंतर पुन्हा सेम प्रोसेस आता रिपीट करायची आहे. या व्हाईट मोत्यातून टाकायची प्लस वरच्या 6 मोत्यातून नीडल टाकून घ्यायची. अशा पद्धतीने 6 मोत्यातून आपल्याला नीडल टाकून घ्यायची आहे. 3 मोत्यातून टाकली मी, आता आणखी 3 मोत्यातून नीडल टाकायची. आता उरलेली प्रोसेस आपली सेम आहे, म्हणजे 5 आणि 6 11 टाकायचे आणि ह्या पांढऱ्या मोत्यातून काढून घ्यायची. एक पाकळी पुन्हा दाखवते मी. या ठिकाणी आपल्याला आता 11 मोती ओवायचे आहेत. हे 11 मोती ओवले. पुन्हा नीडल या व्हाईट मोत्याच्या 2 मोत्यांच्या सेंटरमधून काढून घ्यायची आणि पुन्हा नीडल बरोबर 1 मोती घेऊन व्हाईट मोती प्लस वरचे 6 मोती यांच्यातून नीडल आपल्याला काढून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने नीडल काढून घ्यायची. तर आता आपल्याला पुढच्या 2 मोत्यातून घातली आपण, पुन्हा आपल्याला 4 मोत्यातून नीडल घेऊन यायची. आता सेम प्रोसेस आपल्याला फॉलो करायची आहे. मी हे कंप्लीट करते आणि मग तुम्हाला फिनिश प्रॉडक्ट दाखवते. आता हे शेवटी कसं जोडायचं ते बघा. ह्या 6 मोत्यांमधून आपण नीडल काढून घेतली आणि 2 मोती इथले यूज करायचे आहेत आपल्याला, म्हणून आपण 9 2 11 मोती घालायचे आहेत. म्हणजे या ठिकाणी मला 5 मोती मी घालून घेतलेत. 5 मोती घातल्यानंतर नीडल आता ह्या 2 मोत्यामधून टाकून घ्यायला लागेल. ह्या पाकळीला तुम्ही कन्सिडर करू शकता. तर या ठिकाणी ह्या 6 मोत्यातून नीडल टाकली, त्याच्यानंतर हे 3 3 6 आणि 3 9 असे 9 मोती आपल्याला टाकून घ्यायचे आहेत. त्यानंतर या पाकळीच्या खालचे 2 सोडून या ठिकाणी ह्या 2 मोत्यांमध्ये नीडल मी टाकून घेतली. बघा ह्या 2 मोत्यांमध्ये नीडल टाकली आणि एक आपल्याला
व्हाईट मोती टाकून घ्यायचं. व्हाईट मोती टाकलं आणि आता हे नेहमीप्रमाणे आपल्या या एका व्हाईट मोत्याच्या खालून निडल काढून जोडून घ्यायचं. पुन्हा निडल रिवर्स घेऊन जायची म्हणजे त्या ठिकाणी टाईट होऊन जाईल ते. वर नेऊ आपण रिवर्स आणि या ठिकाणी एक गाठ पाडून घ्यायची. ही गाठ पाडली मी. आता गाठ पाडून आपल्याला धागा थोडासा वर घेऊन जायचा. धागा बारीक आहे म्हणून एक गाठ पाडल्यानंतर मी पुन्हा आता या ठिकाणी एक गाठ पाडते आणि पुन्हा एकदा धागा समोर घेऊन जाते. म्हणजे धागा बारीक असला म्हणजे निसटण्याचे चान्सेस असतात आणि म्हणून धाग्याला पुन्हा एकदा गाठ पाडून आता मी हा धागा थोडासा पुढे पास करून घेणार आहे. म्हणजे ही गाठ आपली सिक्युअर्ड होते. आता आपला धागा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने ही सुंदरशी रांगोळी तयार झाली. तर हा एक माझा म्हणजे ॲक्च्युअल खरी रांगोळी पाहून मोत्याची रांगोळी करण्याचा मला थोडासा मोह झाला. अशा अनेक रांगोळ्या आहेत. आता म्हणजे हल्ली मला प्रत्येक गोष्ट ही मोत्यामध्ये कन्वर्ट करावीशी वाटते आणि मी तो प्रयत्न करते. तुम्हाला हा माझा प्रयत्न कसा वाटला ते नक्की लिहा. या ठिकाणी आपण एक स्वस्तिक घेतलेलं आहे. हां, हे स्वस्तिक अगदी बरोबर आहे. इथे स्वस्तिक घेतलं आहे. त्याच्यानंतर एखादी कुंकू किंवा हळद हे टाकलं आणि त्याच्यावरती ही डिझाईन जर तुम्ही ठेवली तर अतिशय सुंदर दिसेल. किंवा रांगोळी टाका आणि त्याच्यावरती ही डिझाईन ठेवायची, आजूबाजूची डिझाईन काढून टाकायची किंवा एक सर्कल काढायचा चाळणीने आणि त्याच्यावर ही डिझाईन ठेवा, अतिशय सुंदर दिसेल. किंवा 4 mm मोती ह्या गॅपमध्ये भरून घ्या तरीही ही रांगोळी खूप छान दिसेल. जर तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा. जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवनवीन कलाकृतीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.